मित्रांनो नमस्कार. मेड फॉर मराठी मोटिवेशन चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री नरसिंह सरस्वती अवताराची पूर्वपीठिका व जन्मकथा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. सद्गुरूंच्या चरणी नम्र वंदन करून आता श्री गुरुचरित्राच्या 5व्या अध्यायाच्या पवित्र कथा आरंभ करीत आहोत. या अध्यायात श्री वल्लभांनी आपल्या अवतार कार्य पूर्ण करून अंतर्धान घेतल्यानंतर पुढे कलियुगातील जीवांच्या उद्धारासाठी घेतलेल्या दुसऱ्या महान अवताराची श्री नरसिंह सरस्वती महाराजांची पूर्वपीठिका आणि जन्मकथा सांगितलेली आहे. कुरुपूर येथे अनेक वर्ष भक्तांचा उद्धार करून श्री वल्लभांनी एके दिवशी आपल्या निकटच्या भक्तांना सांगितले, माझे कार्य येथे संपत आले आहे, पण काळजी करू नका. भविष्यात मी पुन्हा अवतार घेऊन धर्मसंस्थापनेसाठी प्रकट होईल. हे ऐकून भक्तांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी विनविले, स्वामी आम्हाला सोडून जाऊ नका. श्रीपाद म्हणाले, मी कधी भक्तांना सोडत नाही. देह जातो पण दत्त तत्व शाश्वत आहे. असे सांगून त्यांनी अंतर्धान घेतले. पण त्यांच्या कृपेचा प्रभाव अखंड सुरू राहिला. काळ पुढे सरकत गेला. समाजात पुन्हा अधर्म वाढू लागला. वेदशास्त्रांचा अभ्यास कमी झाला. ब्राह्मणांनी आपले कर्तव्य विसरले. संन्यासीही नियमभंग करू लागले. लोक अंधश्रद्धा, लोभ आणि स्वार्थ यात अडकले. स्त्रियांना मान नव्हता. गुरूंचा सन्मान कमी झाला होता. धर्मांचे बाह्य आचरण दिसत होते, पण अंतःकरणातील शुद्धता हरवली होती. अशा वेळी पुन्हा एकदा दत्ततत्वाने मानवजातीच्या उद्धारासाठी अवतार धारण करण्याचे ठरविले. विदर्भातील करंजनगर म्हणजेच आजचे कारंजा लाड, जिल्हा वाशिम येथे एक विद्वान ब्राह्मण राहत होते. त्यांचे नाव होते माधवराव आणि त्यांच्या पत्नीचे नाव होते गंगाबाई. दोघेही धर्मनिष्ठ, वेदाभ्यास करणारे आणि दत्तभक्त होते. त्यांना दीर्घकाळ अपत्य सुख नव्हते. त्यांनी अनेक व्रते, उपवास, दानधर्म केले. विशेषतः त्यांनी दत्तजयंतीला उपवास करून प्रार्थना केली, हे दत्तगुरू, आम्हाला आपल्यासारख्या सद्गुणी पुत्र द्या. त्यांच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन दत्तात्रयांनी स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले, मी तुमच्या पोटी अवतार धारण करेन. शके 1378च्या सुमारास इसवी सन 1456च्या आसपास परंपरेनुसार माघ शुद्ध सप्तमीच्या पवित्र दिवशी गंगाबाई यांच्या पोटी तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. जन्मताच त्या बालकाने ओम असा उच्चार केला. असे म्हणतात, त्यांच्या मुखावर दिव्य तेज होते. घरात मंगलवाद्ये वाजली. ब्राह्मणांनी वेदपठण केले. त्या बालकाचे नाव ठेवले गेले नरसिंह. लहान वयापासूनच नरसिंह अत्यंत शांत, गंभीर आणि ध्यानमग्न असत. इतर मुले खेळत असताना ते एकांतात बसून जप करत. एक विलक्षण गोष्ट अशी की जन्मानंतर बराच काळ त्यांनी सामान्य बोलणे केले नाही. ते फक्त ओम हा मंत्र उच्चारत असत. त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटे. पालकांना चिंता वाटू लागली, आपला मुलगा मूक तर नाही ना. 7व्या वर्षी त्यांच्या मौजीबंधन, उपनयन संस्कार करण्याचा निर्णय झाला. वेदाध्ययनासाठी हा संस्कार आवश्यक होता. संस्काराच्या वेळी गुरुने त्यांना गायत्री मंत्र सांगितला. त्या क्षणी नरसिंहानी स्पष्ट मधुर आवाजात वेदमंत्राचे पठण सुरू केले. उपस्थित सर्व लोक स्तंभित झाले. ज्यांनी त्यांना मूक समजले होते ते लज्जित झाले. सर्वांना जाणवले की हा सामान्य बालक नाही, तर अवतारी पुरुष आहे. मौजीबंधनानंतर नरसिंहानी अल्पावधीतच वेद, उपनिषद, व्याकरण, मीमांसा, न्यायशास्त्र आदी ग्रंथांचे अध्ययन पूर्ण केले. विद्वान पंडित त्यांच्याशी शास्त्रार्थ करत, पण त्यांच्यासमोर टिकू शकत नसत. त्यांच्या वागण्यात अत्यंत नम्रता होती. ते कधीही अहंकार दाखवत नसत. काही वर्षांनी त्यांनी आपल्या पालकांना सांगितले, मला संन्यास घ्यायचा आहे. हे देह जीवन क्षणभंगूर आहे. मला लोककल्याणासाठी भ्रमण करायचे आहे. हे ऐकून आई वडिलांच्या हृदयाला वेदना झाली. आई रडू लागली. ती म्हणाली, बाळा, तू आमचा एकुलता एक आहेस. आम्हाला सोडून जाऊ नकोस. नरसिंह म्हणाले, आई, मी तुला 4 पुत्राचा आशीर्वाद देतो. तुझे कुल वाढेल, पण माझे कार्य वेगळे आहे.
असे सांगून त्यांनी तिचे दुःख हलके केले. पालकांची परवानगी घेऊन नरसिंह काशीला गेले. तेथे त्यांनी संन्यास स्वीकारला. त्यांना संन्यास दक्षिणा देणारे गुरु होते श्रीकृष्ण सरस्वती. संन्यासानंतर त्यांचे नाव ठेवले गेले श्री नरसिंह सरस्वती. त्यांनी दंड कुमंडल धारण केले आणि धर्मसंस्थापनेसाठी भ्रमण सुरू केले. श्री नरसिंह सरस्वतीचा मुख्य उद्देश होता वेदमार्ग पुनर्स्थापित करणे, ब्राह्मणांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे, संन्यास धर्म शुद्ध करणे, स्त्रियांना सन्मान देणे, समाजातील अंधश्रद्धा दूर करणे. ते जिथे जिथे जात तिथे तिथे धर्मप्रबोधन करत. संन्यास घेतल्यानंतरही त्यांनी आपल्या आईला दिलेले वचन विसरले नाही. काही वर्षांनी ते करण नगरास परत आले. आईने त्यांना पाहताच ओळखले नाही, पण जेव्हा त्यांनी तिच्या मनातील विचार सांगितले तेव्हा ती थक्क झाली. तिने चरणी लोटांगण घातले. नरसिंहाने तिला 4 पुत्राची प्राप्ती होईल असा आशीर्वाद दिला. नंतर खरोखरच तिला संतती सुख लाभले. आणि अध्याय 5 इथे समाप्त होतो. या अध्यायातून काही महत्त्वाचे संदेश मिळतात. 1. गुरुतत्व शाश्वत आहे. अवतार बदलतात पण तत्व कायम असते. 2. धर्माची अधोगती झाली की परमेश्वर अवतार घेतो. 3. पालक भक्ती व मातृसेवा अत्यंत श्रेष्ठ आहे. 4. संन्यास म्हणजे पलायन नव्हे तर लोककल्याणाचा संकल्प आहे. जो मनुष्य हा अध्याय श्रद्धेने वाचतो त्याच्या जीवनात संतती सुख, ज्ञानप्राप्ती, मनशांती, गुरुबल याची प्राप्ती होते. श्री नरसिंह सरस्वतीचे चरित्र ऐकणे म्हणजे आत्मशुद्धीचा मार्ग आहे. अशा प्रकारे 5व्या अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभांच्या अंतर्धानानंतर श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार, त्यांचे बालपण, संन्यास ग्रहण आणि धर्मसंस्थापनेचा संकल्प याचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. ही कथा केवळ इतिहास नाही तर भक्तांच्या जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ आहे. जो श्रद्धेने म्हणतो श्री गुरुदेव दत्त त्याचे सर्व संकटे दूर होतात. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, तुम्हाला हा अध्याय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.